करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती. ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज, तर समाजात असं गोष्टी घडल्या नसत्या. आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले, त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत. भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. बाकी मग आम्ही बोलून घेतो. अजून एक बोलतो, हे जे गुन्हे आहेत 40-50 हे आरोपीवर सगळ्या, त्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघायचा, हे तुमच्या पोलीस प्रशासनाला प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे. अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण नाहीत, किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत. शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा, ह्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाला दिलेलं, ह्या डिपार्टमेंटला दिलेलं आहे मसाजोगला. आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे. म्हणजे हे पण खूप महत्वाचा विषय आहे. कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही. त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला. त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं, किंवा इतका 15 वर्षे सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं. आम्हाला मी ती इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही. त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा, किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला ह्या आरोपीबद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचा. कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे महाराज. ह्यांचे ह्या कागदामागची कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा धनंजय देशमुख यांच्याकडून संपूर्ण माहिती जी आहे ती नामदेव शास्त्री यांना दिली जाते. आरोपींवर असलेले गुन्हे, घटनाक्रम नेमका काय होता, सध्याची परिस्थिती त्या ठिकाणी काय आहे, त्यावेळेला नेमकी परिस्थिती काय होती, गावाची वाटचाल आतापर्यंत कशी राहिलेली आहे, याची सविस्तर माहिती धनंजय देशमुख यांच्याकडून नामदेव शास्त्री. आम्ही भगवान बाबाच्या धनंजय देशमुख यांनी आपल्यासोबत काही कागदपत्र सुद्धा आणलेली आहेत. त्या माध्यमातून नामदेव शास्त्री यांना संपूर्ण माहिती जी आहे ती दिली जाते. आणि यावर नामदेव शास्त्री यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे की भगवानगड तुमच्या पाठीशी उभा राहील. आरोपींची मानसिकता तपासण्याची खरी गरज होती असं धनंजय देशमुख यांनी यावेळेला नामदेव शास्त्रींना सांगितलेलं आहे. प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का, ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची, ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय. बाकी तर आम्ही दाखवलंय. दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. 1000 मुलींच्या पुढे ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात. दत्ता भाऊ